बदलीची जी विवादास्पद पार्श्वभूमी, त्यावर मग आता कार्यभार सोपवलेला असून हा कशासाठी फायली हा अधिकारी का नाही म्हणतोय की मी आता कार्यभार सोडला, तुम्ही नव्या अधिकाऱ्याच्या सह्या घ्या. जिल्ह्याच्या विकासाकरता जो रक्कम आली होती ती ठरलेल्या मुदतीत खर्ची पडली नाही, त्यामुळे ती पुन्हा सरकार जमा झाली. याचा अर्थ जिल्ह्याच्या विकासावर विपरीत परिणाम झाला. हा मग त्या संबंधित अधिकाऱ्यावर टीकेचा पण मुद्दा होतो आणि डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये मग त्याला तो उत्तरदायी आहे, तो जबाबदार धरला जातो. आणि जे जिल्हा परिषदेचं गोदाम असतं तिथे जाऊन तपासलं, सगळा माल खराब निघाला. सगळा माल खराब निघाला. रत्नागिरी जिल्हा परिषदेविरुद्ध पहिल्यांदा डिस्ट्रिक्ट कोर्टात केस केली. सरकारी कामकाजामध्ये जे लिकेजेस, पिल्फरेजेस, इंग्लिश शब्द की गळती लागते. आणि बरं मग तुम्ही 31 मार्चच्या रात्री कळवून मोकळा झाल्यात, खर्ची पडली, रक्कम सरकारी अकाउंटवरनं काढून कुठेतरी, पुढे त्या रकमेचं खरंच काय होतं कोणाला माहितीये, वाटा फुटतात. मग एक दिवशी उच्च न्यायालयामध्ये लय मजा झाली. तिकडे ती आमची केस सुनावणीला आली आणि जो कोणी सरकारी जर वकील असेल नेमलेला विभागाने, तो काहीतरी म्हणतोय, तर आम्ही नेमलेले दुसरे उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की माय लॉर्ड, युअर ऑनर, रत्नागिरी जिल्हा परिषदेचं वकीलपत्र माझ्याकडे, मला ऑक्ट्रॉयची 30 मार्चची पावती तरी दाखवा. ओके, तर नसली तर मग मी नगरपालिकेला सांगणार आहे की ऑक्ट्रॉयची कायदेशीर कारवाई न करता माल आत आणल्याबद्दल तुमच्या विरुद्ध कारवाई होईल. रत्नागिरीला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालो आणि जिल्हा परिषद विसर्जित असल्यामुळे प्रशासक म्हणून सर्व अधिकार माझ्या हातात होते. एक सरकारी पद्धतीमध्ये नवा कार्यभार स्वीकारणे आणि आधीच्या त्या पदावरच्या अधिकाऱ्यांनी कार्यभार सोपवणे याची आपोआप अंगवळणी पडून गेलेली एक पद्धत आहे. तो नवा रुजू होणारा अधिकारी टेबलच्या असा समोर किंवा टेबलच्या साईडला बसतो. ज्या पदावर तो अधिकारी आहे तो कार्यभार सोपवण्याची जी कागदपत्र असतात त्याच्यावर सही करतो आणि मग तो तिथनं उठतो, तो बाजूला बसतो आणि हा नवा अधिकारी आता त्या खुर्चीत बसतो. मी रत्नागिरीचा कार्यभार ज्या दिवशी स्वीकारला त्या दिवशी जो कोणी अधिकारी त्या खुर्चीत होता तो या प्रकारे सह्या झाल्यावर उठला नाही आणि मी काही लगेच त्याचा इश्यू केला नाही की ठीक आहे, काही असलं तरी थोडं, त्यालाही अचानक आली आहे बदलीची ऑर्डर, तर ठीक आहे म्हणून एकीकडे आमच्या गप्पा चालू होत्या, चहा कॉफी मागवलेलं होतं, पण कार्यभार त्यांनी सोपवून झाला, कागदपत्रावर सही झाली, तरी वेगवेगळ्या फायली येत राहिल्या. अधिकारी दारातनं अशी नम्रपणे येऊकाची खूण करत आणि मग काखेखाली मारलेली फाईल घेऊन, ती फाईल ज्यांनी आता कार्यभार माझ्याकडे सोपवला होता त्या अधिकाऱ्याला ते दाखवते होते आणि तो अधिकारी बघून काहीतरी एखाद दुसरं वाक्य बोलून असेल तर काहीतरी त्यांची काय आता नेत्रपल्लवी का काय, पण तो सह्या करत होता. खरं म्हणजे असं असता कामा नये. त्याने कार्यभार सोपवला, मी स्वीकारला. आता पुढच्या जर आणायच्या झाल्या फायली तर आता ते त्या पदावर जो नवा अधिकारी आहे, तरी मी एक पहिल्या काही 2-4 फायलींच्या वेळी काही लगेच पुन्हा त्याचा इश्यू केला नाही. पण जेव्हा मला जाणवलं की अरे येतच राहतात एकामागून एक, आणि बदलीची जी विवादास्पद पार्श्वभूमी, त्यावर मग आता कार्यभार सोपवलेला असून हा कशासाठी फायली हा अधिकारी का नाही म्हणतोय की मी आता कार्यभार सोडला, तुम्ही नव्या अधिकाऱ्याच्या सह्या घ्या.
आणि हे येणारे आधीचे सुद्धा अधिकारी त्यांना माहिती आहे की कार्यभार सोपून झाला तरी का आणतायत फायली. म्हणून एक अशा थोडासा सौजन्याचा भाग म्हणून ज्या पहिल्या 1, 2, 3 चालू दिल्या असल्या मी, तर मात्र मग पुढच्या एका फायलीला होते एक संबंधित डेप्युटी CEO फाईल घेऊन अशी त्यांनी, मग मात्र मी त्या फाईलवर हात ठेवला आणि सौम्य सुरात पण रिक्वेस्ट केली की कार्यभार आपण सोपवलेला आहे, या आता यांनी सह्या करणं योग्य नाही आहे. आणि त्या डेप्युटी CEOला सुद्धा काहीशी समज दिली. पुढच्या फायली तर येणं थांबलं. आणि मग जे काही आता त्याही अधिकाऱ्याला त्याच्या पुढच्या पदावर रुजू होण्यासाठी जे निघायचं, यानंतर मग मी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मी त्या खुर्चीत बसलो आणि ही जी फाईल मी अडवली होती खरं म्हणजे, की आता नाही, कार्यभार सोपून झालाय, आता तू नाही सही करायची. मी सहज ती पाहिली, ती फाईल काय आहे. तर फाईल होती ट्रायसेम नावाची शासकीय योजना, TRYSEM, ट्रेनिंग ऑफ रूरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. ही केंद्र आणि राज्य सरकार मिळून योजना आहे आणि त्यामागची अर्थातच मुख्य कल्पना ग्रामीण युवकांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, यासाठी आधी काही विशिष्ट प्रशिक्षण आणि ते प्रशिक्षण झाल्यावर आता तुझं ज्यातलं प्रशिक्षण झालंय तो तुझा व्यवसाय चालू कर, सेल्फ एम्प्लॉईड, स्वयंरोजगार, आणि ज्यामधून एंटरप्रेन्योरशिप, उद्यमशीलतेची जोपासना. तर ट्रायसेम ही अशी योजना आहे. आणि मग कल्पना आहे की ते प्रशिक्षण झालं की तुझं ज्यातलं झालं, आता कोणी टर्नर, कोणी फिटर, आता त्यावेळी TV येणं चालू झालं होतं, तर मग TV रिपेअर असेल, कम्प्युटरची जी डेस्कटॉप काही मॉडेल्स, मी खोकी म्हणतो त्याला, त्यावेळची मॉडेल्स होती ती, ते हळूहळू चालू झालं होतं. तर ह्या प्रत्येकातल्या युवकांना मग ग्रामीण पातळीला प्रशिक्षण दिलं जात होतं आणि मग तो जो कुशल व्यवसाय, त्याला लागणारे किट, की तुला तो करायला तुला साधन सामुग्री, त्याचं असं किट तयार करून त्याला दिलं जायचं. ही जी फाईल मी त्या संबंधित अधिकाऱ्याला म्हणाले होते की आता नाही, आता ही ती ट्रायसेम खालची 1990-91 या आर्थिक वर्षाकरता, 1990-91 या आर्थिक वर्षाकरता म्हणजे 31 मार्च 91 पूर्वी जिल्ह्यातल्या त्या योजनेची अंमलबजावणी होऊन सरकारी नियम आणि शिस्तीनुसार ती संबंधित रक्कम 31 मार्च 1991 पूर्वी ती खर्ची पडलेली असायला पाहिजे. आर्थिक जी शिस्त आहे शासनातली, त्यानुसार भारताचं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च, प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजनानुसार विविध योजनांना पैसे येतात, त्याची एक शिस्त आणि टप्पे त्याचे ठरलेत. पण ती योजना अंमलात आणणारा जो संबंधित अधिकारी आहे, त्याचं काम असतं 31 मार्चच्या रात्री 12 पर्यंत त्याचा एक टेलिग्राम, त्यावेळची टेक्नॉलॉजी टेलिग्राम, त्याचा राज्याला जावा लागतो की जिल्हा नियोजनामध्ये या आर्थिक वर्षासाठी जी रक्कम होती ती आमची खर्ची पडली आहे. मला आधीच्या अभ्यासात हे पूर्ण माहिती होतं की वस्तुस्थिती प्रशासनातली ही आहे की अनेकदा अशी रक्कम 31 मार्चच्या रात्री 12 पूर्वी खरं म्हणजे खर्ची पडलेली नसते. पण त्या अधिकाऱ्याला, त्या विभागाला त्याला आखून दिलेली उद्दिष्ट पूर्ण करायची असतात ना. आणि मग जो दरवर्षी त्या अधिकाऱ्याचा गोपनीय अहवाल, कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट लिहिला जाणार, तो तुला आखून दिलेली उद्दिष्ट पूर्ण केलीस का यावर लिहिला जाणार. आणि मग जी पुढची प्रमोशन्स आहेत, पदोन्नती, ही त्या गोपनीय अहवालावर असणार. त्यामुळे तशी एक टेंडन्सी, एक कल, की प्रत्यक्षात ती रक्कम खरंच खर्ची झालेली असो नसो, टेलिग्राम करायचा की रक्कम खर्ची झाली. त्यामागे प्रशासकीय आर्थिक शिस्तीचं आणखी एक कारण आहे. ते म्हणजे मी आता त्या वेगवेगळ्या योजनांच्या गुंत्यात आत्ता नाही जात, पण एक ढोबळमानाने नियम सांगतोय की ज्या विभागाला ज्या योजनेकरता ती संबंधित रक्कम दिली,
त्या योजनेकरता आणि ती सांगितलेल्या मुदतीतच ती खर्ची पडावी लागते. तसं जर झालं नाही, तर त्याला इंग्लिश शब्द आहे लॅप्स, की ती रक्कम लॅप्स होते. मराठी थोडा अवघड वाटला तरी खरा शब्द छान असा लयबद्ध शब्द आहे. तो म्हणजे व्यपगत होते, की ती व्यपगत होते. म्हणजे आता तुला ती जिल्ह्याला ती वापरायला मिळणार नाही. ती राज्याच्या तिजोरीत पुन्हा जमा होते आणि मग आता राज्य पुन्हा आवश्यकतेनुसार रिवाइज्ड एस्टिमेट्स जशी होतात बजेटची, तशी सगळी तयार होणार. आणि मग जर एखाद्या विकासाच्या योजनेला जिल्ह्याला निधी आला, पण जिल्ह्याच्या प्रशासनाच्या काही कारणं असोत, पण तो निधी जिल्ह्याच्या विकासाकरता वापरला गेला नाही आणि तो सरकारकडे मग परत गेला, तर मग तो जिल्ह्यामधला तो वादाचा गंभीर मुद्दा पण होतो. जिल्हा नियोजन विकास परिषद, जिल्हा ग्रामीण विकास परिषद, जिग्रा-विप असं, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट कौन्सिल, जिल्हा नियोजन व विकास परिषद मंडल, DPDC ची एक रचना आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री त्याचा प्रमुख असतो, कलेक्टर पदसिद्ध सदस्य सचिव असतो. पण DPDC समोर सगळ्या जिल्ह्याची वर्षाची योजना येत असते. सरासरी दर 3 महिन्याला त्याचा आढावा होत असतो. कलेक्टरच्या हाताखाली वर्ग 1 चा म्हणजे डेप्युटी कलेक्टर रँकचा एक अधिकारी डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर, आणि तो संपूर्ण जिल्हा, त्याचे वेगवेगळे विभाग, मग त्यात जिल्हा परिषद पण आली आणि याच्या सर्व योजनांच्या खर्चाचं तो देखरेख, मॉनिटरिंग करत असतो. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाकरता जो रक्कम आली होती ती ठरलेल्या मुदतीत खर्ची पडली नाही, त्यामुळे ती पुन्हा सरकार जमा झाली. याचा अर्थ जिल्ह्याच्या विकासावर विपरीत परिणाम झाला, हा मग त्या संबंधित अधिकाऱ्यावर टीकेचा पण मुद्दा होतो आणि DPDCच्या मीटिंगमध्ये मग त्याला तो उत्तरदायी आहे, तो जबाबदार धरला जातो. अनेकांना अर्थातच घाम फुटताना वेळोवेळी वेगवेगळ्या DPDC मीटिंगमध्ये मी पाहिलंय. या सगळ्यांमधनं मिळून तयार होते ही वृत्ती. मग आता त्यातनं आपली भारतीय जीनियस आहे आपलं जुगाड, की मग पद्धती काय होतात, 31 मार्चच्या रात्री टेलिग्राम करून मोकळं व्हायचं. खर्ची रक्कम पडलेली नसते. बरं, ते सरकारी जी वेगवेगळी अकाउंट आहेत, मी रत्नागिरी जिल्हा परिषदेचा कार्यभार घेतल्यावरही त्याचा जो सखोल अभ्यास केला आणि आधी मंत्रालयात असतानाची संधी वापरून केला होता. त्याची एक मग आर्थिक शिस्त सुद्धा त्याची. तुम्ही कळवलं रक्कम खर्ची पडली आहे, पण तिकडे सरकारच्या अकाउंटवर दिसतंय की ती खरंच खर्ची पडलेली नाही, तर ते पाहणं फार अवघड नाही आहे. मग याला काही जणांनी काही वेळा उपाय शोधून काढलाय, मी त्याला जुगाड म्हणतोय. तो म्हणजे ती रक्कम सरकारी अकाउंटवरनं काढायची, कुठेतरी दुसऱ्या अकाउंटवर ठेवायची आणि मग संबंधित ती विकासाची योजना काहीतरी होते नंतर, त्यामुळे बिलं काढली जातात नंतर, फायलींवर सह्या होतात नंतर, त्या माणसालाही बिलं दिली जातात नंतर, पण 31 मार्चच्या रात्री टेलिग्राम गेलेली असते, रक्कम खर्ची पडली. पण यामुळेच पैशाला 50 वाटा फुटतात. सरकारी कामकाजामध्ये जे लिकेजेस, पिल्फरेजेस, इंग्लिश शब्द, की गळती लागते. आणि बरं, मग तुम्ही 31 मार्चच्या रात्री कळवून मोकळा झाल्यात, खर्ची पडली, रक्कम सरकारी अकाउंटवरनं काढून कुठेतरी, पुढे त्या रकमेचं खरंच काय होतं कोणाला माहिती आहे? वाटा फुटतात. 1990 मध्ये मुख्य सचिवांचा विशेष कार्यकारी मी असताना जे धुळे जिल्ह्यामध्ये त्यावेळचा कलेक्टर आणि CEOनी मिळून प्रचंड मोठं भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर काढलं होतं. त्याही मध्ये एक मुद्दा हा होताच आणि मंत्रालयात तो हाताळताना मला लक्षातही आला होता. त्यामुळे मी जिल्हा परिषदेचा कार्यभार स्वीकारल्यावर माझं लक्ष होतं आणि नेमकं हे घडलं, की ही जी फाईल मी अडवून सांगितलं होतं की आता नाही, सही कार्यभार झालाय आणि मी ऑब्जेक्शन घेतलं की आता नाही, ती होती आधीच्या आर्थिक वर्षाची जिल्ह्यातल्या युवकांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठीची ट्रायसेम, ट्रेनिंग ऑफ रूरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. म्हणून मी ती फाईलचा अभ्यास करताना म्हणतोय की जर ही 1990-91 या वर्षासाठीची आहे, म्हणजे 31 मार्च पूर्वी कळवलेलं पाहिजे की ही खर्ची पडलेली आहे, तर आता 1 मेला ही सहीला समोर कशी काय येते मग? म्हणून मी अकाउंट्स तपासले. दुर्दैवाने त्यामध्ये आढळून आलं की नाही, प्रत्यक्ष आता हे जे बिल दिलं जातंय हे नंतर दिलं जातंय.
म्हणून मी ठरवलं की या योजनेसाठी जिल्ह्यातल्या युवकांना जी किट्स द्यायची आहेत, संच, ते ज्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी पुरवले म्हणून आता त्याला 1 मेला बिल सही केली जातीये. तर जरा जाऊन ते संच तपासू, की आता मी ही फाईल तर थांबवलेलीच आहे. मला जिल्ह्यातल्या युवकांना चांगल्या गुणवत्तेचे संच मिळतायत का नाही मिळतायत? म्हणून सहज मी ठरवलं आणि जे जिल्हा परिषदेचं गोदाम असतं तिथे जाऊन तपासलं. सगळा माल खराब निघाला. सगळा माल खराब निघाला. मग मी ती फाईल अडवली आणि सांगितलं नाही देत बिल. हा जो संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे हा होता कोल्हापूरचा आणि त्यावेळच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पॉवरफुल असलेले कोल्हापूरचेच आणि ते कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते, त्यांच्या हा खूप जवळचा होता. हे मला माझ्या डेप्युटी सीओनी हळूच कानात सांगितलं. जेव्हा मी ही फाईल अडवली आणि त्या कॉन्ट्रॅक्टरनी माझी वेळ मागितली की तुम्हाला भेटायचं आहे, वेळ मी दिली. संवादाचे दरवाजे कायमच खुले ठेवले पाहिजेत. तो समोर येण्यापूर्वी माझा जो फार मॅच्युअर होते हे डेप्युटी सीओ आणि मला काम करताना जाणवलं होतं की मनापासून चांगलं काम करणारा डेप्युटी सीओ. त्यांनी मला हळूच कानात सांगितलं की साहेब जरा सांभाळून, हा असा अमुकांचा हा घरवाला आहे, बिरादरीतला आहे, हा अमुक अमुक मिनिस्टरचे पाहुणे आहेत. माझ्यावर अर्थात या गोष्टींचा काही परिणाम होत नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरनी मला सांगितलं की साहेब मी माल दिलाय, मी वेळच्या वेळी दिलाय. आता तो जर खराब असला तर तो तुमच्या गोडाऊनमध्ये खराब झालाय, त्यामुळे माझी जबाबदारी नाही. आणि त्यांनी मला सांगितलं की नियमानुसार 31 मार्च पूर्वी तर त्याच्याकडे त्या गोडाऊनचा जो क्लार्क आहे त्याच्या सहीची पावती होती सरकारी पद्धतीनुसार, की तो माल पोचता झाला की ज्यांनी तो दाखल करून घेतला त्याचं काम असतं की आलेल्या मालाची गुणवत्ता पहा आणि ती नीट असली की त्यांनी की हा माल मिळाला आणि तो जे सांगितलं होतं त्या गुणवत्तेचा मिळाला अशी सही करायची, तो कागद त्याच्या हातात द्यायचा. मला त्या कॉन्ट्रॅक्टरनी तो दाखवला की मी माल 30 मार्चला दिलाय, देताना तुमच्या माणसाची ही सही, हा तो कागद. त्यामुळे तुम्ही मला नाही जबाबदार धरू शकत. खराब झाला असला तर तो तुमच्या गोडाऊनमध्ये झालाय, मला माझे पैसे मिळाले पाहिजेत. मी सगळं ऐकलं. प्रशासन चालवतानाची माझी अडचणही माझ्या लक्षात आली आणि त्याला शब्द काही दिला नाही. त्याला म्हणलं मला पाहू देत. आणि एकूण मिळून तरी वस्तुस्थिती ही आहे की तरी मी तो चेक अडवला. त्याचा मोठी होती रक्कम, मी चेक अडवला. एकतर 30 मार्चला जरी दिला असलास तरी तो काय नाशिवंत माल नाहीये. तो फळं, फुलं, भाजीपाला नाहीये तो की 1 मे पर्यंत 30 मार्चला दिलेला माल 1 मे पर्यंत खराब झाला. हे तांत्रिक आहे त्याचं. बरं, कागदोपत्री त्याची बाजू बळकट आहे ह्याचं मला पूर्ण लक्षात होतं. पण माझ्याच्यानी काय कळून सवरून खराब माल जिल्ह्यातल्या युवकांना देववणार नाही, की माझ्याकडनं काय हा गुन्हा, या पापाचा काही मी सहभागी होऊ शकत नाही. की मला कळतंय की तो माल खराब आहे. योजना जिल्ह्यातल्या युवकांना प्रशिक्षण देऊन बाबा तुझ्या पायावर उभा राहा, सन्मानाने जग म्हणून त्याला द्यायचे तिकीट त्याला मी घाण देऊ होय? किट खराब देऊ होय? माल खराब असलेली देऊ होय? नाही होणार माझ्याच्याने. त्यामुळे अडवलं मी आणि भूमिका घेतली मी देत नाही. एकीकडे बाकी प्रशासनाचं माझं अन्य काम चालू झालं होतं आणि अर्थात हे सगळं असं एका दिवसात नाही घडत, पुढे सरकत असतं. त्या कॉन्ट्रॅक्टरच्या जेव्हा लक्षात आलं की आता हा अधिकारी आपलं बिल अडवतोय, एकदा मला भेटून त्यांनी इशारा पण दिला मला की आता साहेब माझी बाजू क्लिअर आहे. तुम्ही माझं मोठं बिल अडवलंय. मी तुम्हाला सुचवतोय की तुम्ही मला ते द्या, अन्यथा मग मला कायदेशीर कारवाई करायला लागेल. तरी इथे नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे की ज्या मिनिस्टरच्या तो घरवाला, पाहुणा वगैरे, खरं म्हणजे काय मला त्या मिनिस्टरचा ही केस मी हाताळण्याच्या काळात कधीही एकदाही आला नाही. एकदाच आला शेवटचा, तो मी आजच्या गोष्टीत सांगणारच आहे. तर हा माणूस मग मला ह्या कॉन्ट्रॅक्टरनी तसं ते समोरून म्हटलं तर ती धमकी आहे, म्हणलं तर ठीक आहे ना की भारताचा नागरिक या नात्याने त्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेविरुद्ध पहिल्यांदा डिस्ट्रिक्ट कोर्टात केस केली. डिस्ट्रिक्ट कोर्टात असल्यामुळे मी रत्नागिरीचे
एक कार्यक्षम वकील हे जिल्हा परिषदेचे वकील म्हणून नेमले. कोर्टाच्या पातळीला जी काही जिल्हा पातळीला सुनावणी झाली आणि निकाल जिल्हा परिषदेच्या बाजूनी लागला, की मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जी भूमिका घेत आहेत की माल खराब आहे, खराब मालाला मी बिल नाही देऊ शकणार आहे. मी त्या कॉन्ट्रॅक्टरला पण सांगितलं होतं प्रस्ताव, की तू हा खराब माल घेऊन जा, तू मला नीट माल दे, मी तुला 24 तासात तुझं बिल देतो मी. तो काही त्याला तयार नव्हता. आणि रत्नागिरी जिल्हा न्यायालयातला निकाल जेव्हा आमच्या बाजूनी झाला, तेव्हा अर्थातच हा संबंधित कॉन्ट्रॅक्टर गेला मुंबई उच्च न्यायालयामध्ये. आता मी सरकारी यंत्रणेचा एक भाग आहे, त्यामुळे एक व्यक्ती नागरिक म्हणून तो जाऊ शकतो थेट उच्च न्यायालयात. मला थ्रू प्रॉपर चॅनल म्हणतात. म्हणजे आता मला याची फाईल करून महाराष्ट्र सरकारचा मंत्रालयातला लॉ अँड ज्युडिशरी विभाग, विधी व न्याय विभाग, तर मला त्यांच्याकडे पाठवावी लागते, कारण आता ही झाली सरकारी केस. त्यामुळे आता हायकोर्टामध्ये सरकारी शिस्तीनुसारचे जे वकील आहेत ते नेमले जाऊन तिथे सुनावणी होणार. तर त्यामुळे मी ती सगळी फाईल केली, पाठवली. परत याला मधला काळ जात असतो. तिकडे हायकोर्टामध्ये सुनावणी वगैरे चालू झाली. केसची गुंतागुंत पाहता अर्थात काही एका विशिष्ट तारखेला ऐकून निकाल होईल असं नाहीये. आता IAS व्हायच्या आधी माझ्याच्यानी जमलं ते राष्ट्रीय कार्य 10 वर्ष केलेलं असल्यामुळे एकूण माझ्या ज्या समाजाच्या विविध घटकांमध्ये ओळखी-पाळखी होत्या, तर त्यामध्ये हायकोर्टात प्रॅक्टिस करणारे वकील काही माझे मित्र होते. तर मला त्यातल्या एकाने कल्पना दिली, की हे जरा इथे गोची चालली आहे आणि काहीतरी होऊन रत्नागिरी जिल्हा परिषदेची बाजू उच्च न्यायालयासमोर नीट मांडली जाते असं मला वाटत नाही, असं मला त्या मित्रांनी कळवलं. आता मग ह्याच्यामध्ये खूप त्याला गुंता असतो, की काही जुगाड आहे का, मॅनेज केलं जात आहे का. तर त्यामुळे मी पुन्हा चिंतन करत होतो, की आता याला काय करू, आता की मी भूमिका घ्यायची का, की मी तरी काय करणार. मला शेवटी ती फाईल शासनाला देणं आवश्यक आहे. शासनाच्या लॉ अँड ज्युडिशरी विभागातनं ते वकील नेमणार, तो वकील तिकडे कोर्टामध्ये माझी बाजू मांडणार. मी त्याला कितीही ब्रीफिंग जरी दिलं तरी आता तो काय, मी काय करू, असं चिंतनात मी होतो. म्हणून जे विविध कायदे आणि हा जो जिल्हा परिषद पंचायत समिती ॲक्ट आहे महाराष्ट्राचा 1962चा, तो त्यानंतर जे रूल्स ऑफ बिझनेस म्हणजे मंत्रालयाचा कारभार, की जो मी मुख्य सचिवांकडे असताना केलाच होता. थोडं मी ह्या सगळ्याचं चिंतन करून की यातनं काही मार्ग काढता येईल का. तर मला जिल्हा परिषद पंचायत समिती ॲक्टचा अभ्यास करताना दिसलं, की कायद्यानुसार जिल्हा परिषद गव्हर्नमेंट म्हणजे सरकार आणि या ठिकाणी राज्य सरकारच्या हाताखाली येत नाही. कायद्यानुसार ती एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. लोकशाही विकेंद्रीकरण ही जी त्यामागची कल्पना, त्यामुळे ते काय सरकारची एजन्सी नाही, ते काही सरकारचं डिपार्टमेंट नाही. हे लक्षात आल्यावर मी निष्कर्ष काढला, की म्हणजे मला जिल्हा परिषदेची केस मी सरकार आणि लॉ अँड ज्युडिशरी ते देतील तो वकील द्वारा लढण्याचं माझ्यावर बंधन नाही. मला स्वातंत्र्य आहे, की मला जर जिल्हा परिषदेचे योग्य हितसंबंधांचं रक्षण करायला वेगळा वकील नेमायचा असेल तर नेमायचा. हे लक्षात आल्यावर मी रत्नागिरी जिल्हा परिषदेत ज्यांनी जिल्हा परिषदेची बाजू समर्थपणे मांडली होती, त्यामुळे जिल्हा न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूनीच होता, त्यांच्याशी पुन्हा मी संपर्क केला. आणि टीम्स असतात वकिलांच्या, की काही वकील प्रॅक्टिस जिल्हा पातळीला करतायत, पण त्यांचे उच्च न्यायालयातले कोण, असं लक्षात आल्यावर मी जिल्हा परिषदेचं वकीलपत्र त्या वेगळ्या वकिलाला दिलं. मग एक दिवशी उच्च न्यायालयामध्ये लय मजा झाली. तिकडे ती आमची केस सुनावणीला आली आणि जो कोणी सरकारी जर वकील असेल नेमलेला विभागाने, तो काहीतरी म्हणतोय, तर आम्ही नेमलेले दुसरे उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, की माय लॉर्ड, युअर ऑनर, रत्नागिरी जिल्हा परिषदेचं वकीलपत्र माझ्याकडे आहे. तिकडे ते भर कोर्टात आणि उच्च न्यायालयासमोरच ह्यांची बोलाचाली चालू झाली, की तो सरकारी वकील म्हणतोय, तुम्ही असं कसं म्हणू शकता. आणि तो सांगतो, हे रत्नागिरी जिल्हा परिषदेचं माझ्याकडे वकीलपत्र. मुद्दा उच्च न्यायालयाने पण भूमिका घेऊन, की कायद्यानुसार बरोबर आहे,
की जिल्हा परिषदेचा वेगळा अधिकारी आहे. त्यामुळे जर काही मॅनेज करणे, जुगाड करणे, दुर्दैवाने हे खरंच काही वेळा होत असतं, की काही देवघेवींचे होऊन मुद्दाम केस दुबळी केली जाते. असले कायद्याचे मुद्दे तरी ते नीट न मांडता जाऊ देत आणि परस्परच हे सगळं परस्परच त्याची सुट्टी झाली. आणि मग काय जे पडायचे ते पुढच्या तारखा इत्यादी. एकीकडे बाकीचं हे काम करत असताना असे नुसते दिवसामागून दिवस नाही, महिन्यामागून महिने सरकत होते. आणि तरी माझं चिंतन चालू होतं, की कुठेतरी कायद्याच्या आणि कुठल्यातरी मुद्द्यावर मी नेमकं बोट ठेवून हे जे फ्रॉड आहे हे कसं मांडू शकेन? की तुझा जरी दावा असला 30 मार्चला दिलं, तरी ते माल खराब आहे आणि कागदावर आहे की 30 मार्चला मिळाला, आमच्या गोडाऊन क्लर्कची सही आहे. आता मला ती नाकारता नाही येणार आहे. काय करू? तिकडे रत्नागिरीत काम सुरू केल्यावर मला हेही जाणवलं होतं, की रत्नागिरीच्या प्रशासक उर्फ सीईओला सरासरी आठवड्याला 2दा मुंबईला यावं लागतं. एकतर कोकण डिव्हिजनचं मुख्यालय नवी मुंबईतच आहे आणि ते नवी मुंबईमध्ये त्याची छान वास्तू पण आहे आणि कोकण डिव्हिजनमधले अधिकारी त्यातही पुन्हा IAS असले कलेक्टर सीईओ, तर मग त्यांच्याकरताचे छान रेस्ट हाऊसेस पण आहेत. पण होत होतं ही वस्तुस्थिती. एक ऑफिस तिकडे मंत्रालयाच्या शेजारी पण होतं आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची अनेक कामं, अनेक फायली मंत्रालयात पण असतात. आठवड्यात 2दा मला यावं लागायचं. आता रत्नागिरी, नवी मुंबई किंवा मुंबई प्रवासच 6-7 तासांचा आहे. मला आनंद आहे, की जी काही अँबॅसिडर माझ्याकडे होती मस्त होती. मिळालेला ड्रायव्हरसुद्धा मस्त होता. उत्तम ड्रायव्हर होता. इतकं भन्नाट त्याचं ड्रायव्हिंग आजपर्यंत माझ्या लक्षात आहे आणि कधीही कामाला तक्रार नाही आणि मागे बसून मलाही सुरक्षित वाटायचं. सरकारी नियम आहेत, की हे असा जर तुम्हाला 6-7 तासाचा प्रवास करून पोचायचा असेल, तर तो तुमचा ड्युटीचा दिवस मानला जातो. त्यानंतर जर मीटिंगसाठी तुम्हालाच बोलवलेलं असेल किंवा तुमची मीटिंग असेल, तर भले मीटिंग जरी 1.5 किंवा 2 तासांची असली, तरी तोही तुमचा दिवस ड्युटीचा मानला जातो. मला जाणवलं, की मला जर आठवड्यातनं 2दा काहीतरी कारणासाठी कोकण विभागाच्या मुख्यालयात किंवा मंत्रालयात मला जावं लागतंय, तर जाण्याचा 1 दिवस ड्युटीचा, ती जी काही मीटिंग असेल 1.5 तासाची, 2 तासाची, पण तो मानला जाणार ड्युटीचा. मग मी पुन्हा 3ऱ्या दिवशी परत येणार. म्हणजे आणि असं आठवड्यात 2दा. मी कामं कधी करायची? मी फायली कधी करायच्या? एक फार दुर्दैवाची गोष्ट आहे, की एप्रिल-मेमध्ये दणादण अनेक सरकारी विभागांच्या मीटिंग्ज महाबळेश्वरला निघतात. त्या मीटिंग्ज लावल्याच जातात महाबळेश्वरला आणि मीटिंग असते 1.5 किंवा 2 तासांची. पण आता त्या मीटिंगला सरकारी मीटिंग आहे. त्यामुळे यायचं म्हणजे 1 दिवस. भले तो मीटिंगचा दिवस 1.5-2 तास, पण तो मानला जातो ड्युटीचा दिवस. शिवाय तुम्हाला परत जायचं म्हणजे मानला जाणार की तो एक अख्खा दिवस आहे. लागतात एप्रिल-मेमध्ये दणादण. माझ्या मनातलं चिंतन, की मी कामं कधी करू मी हे सगळं असलं तर. त्यामुळे मी एक माझी म्हणून मग पद्धत ठरवली, ती म्हणजे माझं जिल्हा परिषदेच्या कार्यालयात बसूनचं माझं काम किमान समजा 6 वाजेपर्यंत संध्याकाळचे. तर ते झालं की मी गाडीत बसणार आणि ती गाडी निघणार मुंबईच्या दिशेने. 6 किंवा 7 तास असले तर ती रात्री 12 किंवा 1ला ती पोचणार जिथे मीटिंग आहे तिथे. दुसऱ्या दिवशीची माझी जे काही वेळ असेल मीटिंगची 10, 10:30, 11, 11:30. पण ती मीटिंग करून तिचं 1.5 किंवा 2 तासांची. तिला जोडलेलं फार तर एकत्र भोजन, लंच. मी ताबडतोब परत पण यायचो, म्हणजे परत रात्रीपर्यंत रत्नागिरीमध्ये रुजू. एवढंच नाही, तर अर्थातच मुळात सरकारी यंत्रणेत सामील झाल्यावर आपलं वाचनसुद्धा अखंड चालू राहिलं पाहिजे, म्हणून मी जाणीवपूर्वक प्रवासात वाचण्याची लावून घेतली होती सवय. ती आधी कार्यकर्ता म्हणून काम करतानाही होती. देशभर जे प्रवास होत होते, प्रवासामध्ये वाचन, पण मी ती जोपासली होती जाणीवपूर्वक. मग ती इथपर्यंत की सरकारी नियमांच्या चौकटीत राहूनच पण माझ्या गाडीला एक कायम रीडिंग लॅम्प असायचा असा डाव्या बाजूने,
की एकीकडे ड्रायव्हर त्याचं काम करतोय, निघाला तर मागच्या सीटवर बसून माझं वाचन, तो अजून सोशल मीडियाचा जमाना नव्हता, पण वाचन चालू. रत्नागिरीत तर मग काम करताना मी अँबॅसेडर कारमध्ये माझ्या असं एक टेबल तयार करून घेतलं, असं उतरतं आणि त्याला अशी क्लिप होती. तर निघालो की फायलींचा गठ्ठा गाडीमध्ये माझ्या शेजारी उजव्या सीटवर, माझ्या त्या सीटवर दुसरं कोणीही कधीही बसायचं नाही, असायचं पण नाही. तिकडं फायली, मी निघालो आणि मी बसवून घेतली होती म्युझिक सिस्टीम त्यावेळची सगळ्यात उत्तम. तर मागं मग मी आता एव्हाना जो भारतीय शास्त्रीय संगीताचा भक्त बनलो होतो. तर अशी त्यामुळे संध्याकाळी 6 पर्यंत काम. ते झालं की फायलीचा गठ्ठा गाडीमध्ये दाखल, की मी मागे बसणार. आमचा हा उत्तम ड्रायव्हरची गाडी सुसाट सुटणार, सुसाट आणि तरी सुरक्षित. आणि मग मी ते असं क्लिप लावलेलं उतरतं टेबल, त्याच्यावर येणारा लॅम्प आणि एक फाईल आणि मागे म्युझिक चालू आहे. मला कोकणच्या रम्य रस्त्यांवर, आणि हा मुंबई गोवा हा महामार्ग येतो, असे मोलाचे क्षण लक्षात आहेत, की मी कानामध्ये पंडित भीमसेनजी, पंडित जसराजजी, किशोरीबाई आमोणकर आणि अशी मोठी यादी. एकीकडे ते ऐकतोय शांत चित्तानी आणि फायलीसुद्धा करतोय, आणि परत येईपर्यंत त्या फायली पुन्हा ऑफिसला दाखल आणि माझं वाचन चालू. तर असा प्रवास करत असताना माझं मनातलंही चिंतन चालू होतं, की या केसमध्ये काय करू? कसा हा कायदा आणि ह्याच्यानुसार मी नेमकं बोट कसं ठेवू? तर मग एक असा प्रवास सुरू करून हायवेला हातखंब्यापाशी ती गाडी आत वळते. रत्नागिरीला यायला 12-13 किलोमीटरवर. एक साधारण जे सरकारी जे काही तो अधिकारी त्याच्या गाडीत मागच्या सीटवर डाव्या बाजूला बसतो. आता हे काय रूढ झालेले काही म्हणा त्याला संकेत, त्यामागे कदाचित काही लॉजिक असेल. पण असं मी बसलेलो होतो, मागे संगीत चालू होतं आणि थोडा मधल्या वेळेस चिंतन हे चालू होतं, की ही जी ट्रायसेमच्या किटची केस, तर काय करू याच्या बाबतीत मी? असा मी बाहेर बघत असताना एकदा सहज मेंदूनी नोंद घेतली माझ्या, की रत्नागिरी नगर परिषदेचं ऑक्ट्रॉय नाकं, त्यावेळी ऑक्ट्रॉय नावाचा कर होता, आणि कसल्याही प्रकारचा माल जर नगरपालिका हद्दीत आणायचा असेल तर तो नगरपालिकेला काही एक कर दिला जावा लागायचा. नंतर तो सगळा बदलला ना, आता सगळं GST मध्ये आहे. पण आधी दिसला ऑक्ट्रॉय नाका, आणि त्याच्यानंतर मला नोंद घेतली मनाने, की जिल्हा परिषदेचं गोदाम त्याच्यानंतर आहे. म्हणून मी कार पोचल्या रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा जो सुंदर बंगला आहे कड्याच्या टोकावर समुद्राच्या काठावर, शेजारचा बंगला कलेक्टरचा आहे. सुदैवाने मला कलेक्टरही छान दोस्ती, आणि हे निश्चित की स्वतः अधिकारी म्हणून सुद्धा स्वतः उत्तम गायक होते असे गौतम चॅटर्जी, ते कलेक्टर होते. तर मी त्या दिवशी गाडी माझ्या सरकारी बंगल्यात लावल्या क्षणी चालत त्यांच्या इथे गेलो, हा मुद्दा सांगितला आणि म्हणालो, की ट्रायसेम करताचा हा जो माल आहे, हा तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय तसा जर 30 मार्चला आलेला असेल तर ऑक्ट्रॉय नाक्यावर नोंद तर लागणार. सरकारी मालाला ऑक्ट्रॉय नाही आहे, पण तशी नोंद असावी लागते की तो ट्रक थांबला. ऑक्ट्रॉय नाक्याला सांगितलं, ऑक्ट्रॉयनी तपासलं आणि तसं सर्टिफाय की हे सरकारी माल, त्यामुळे याच्यावर ऑक्ट्रॉय नाही आहे. तर ती नोंद, मग हा जर कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की हे माझ्याकडे 30 मार्चचं तुमचं आहे, तर त्या ऑक्ट्रॉयवर नोंद पाहिजे. म्हणून आम्ही दोघंही आमच्या घरगुती कपड्यात तिथनं उठलो. कोणालाही काहीही कल्पना नाही. थेट त्या ऑक्ट्रॉय नाक्यावरच गेलो आणि सांगितलं जरा मागच्या वह्यान सगळे हे बघू, आणि चाललं. तर 30 मार्च या तारखेला तर अशी कुठलीच नोंद नव्हती. म्हणून आम्ही असं पुढची पानं चाळत असं दिसून आलं की नोंद 13 एप्रिलची आहे. 13 एप्रिल, नोंद 13 एप्रिलची आहे. तर म्हणजे वस्तुस्थिती ही आहे की माल आला होता 13 एप्रिल म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यावर. पण तो जो गोडाऊनचा क्लार्क आहे त्यांनी काय जी काय आपसात असेल त्याच्यानुसार त्यांनी बॅकडेटेड मागची तारीख टाकून दिली होती याला सही, की तुम्ही माल वेळेत दिला, 31 मार्चला आम्ही कळवून मोकळे झालो आहोत, खर्ची रक्कम पडली आहे, वेगळ्या अकाउंटवर जमा आहे नाही गोष्ट वेगळी,
पण आता दिसून आलं की हा माल आला 13 एप्रिलला. आणि मग मी 1 मेला आम्ही ऑब्जेक्शन घेतोय, की हा माल खराब आहे. माल हा काही 13 एप्रिल ते 1 मे तर नाही खराब झाला. त्यामुळे मग ते जरी असेल तरी याचा अर्थ होतो, की माल खराब होता. हे मिळाल्यावर मी त्या कॉन्ट्रॅक्टरला निरोप दिला, बोलवून घेतलं, की जरा भेटायचं आहे. तो कॉन्ट्रॅक्टर जरा एका आनंदात आला. त्याला असं वाटलं, की काहीतरी कॉम्प्रोमाईज आणि कदाचित काय वरनं-खालनं काही वेगळं या अधिकाऱ्याच्या काही वेळा हे टॅक्टिक असतं काही अधिकाऱ्यांचं. एखादी फाईल अडवायची, एखादं बिल लांबवायचं आणि तू माझं सेटलमेंट करतो का सांग तर तुझी फाईल. तर कदाचित त्याला तसं काय वाटलं असेल किंवा की कायद्याने हे अडचणीत आहेत म्हणून आता हा अधिकारी म्हणतोय, की चल रे काहीतरी कॉम्प्रोमाईज करू. तर हा आला. आम्ही सगळं तयार ठेवलं होतं त्यानुसार माझ्या टेबलवर मी त्या रकमेचा चेक तयार ठेवला होता. वर काही काय नावाने काढायचा चेक ते नव्हतं टाकलेलं. पण रकमेचा चेक समोर ठेवला होता. तो संबंधित कॉन्ट्रॅक्टर समोर आला, बसला. त्याला मी सांगितलं, की बुवा तुम्हाला मी एकदा शेवटचं सांगतोय, की खराब माल घेऊन जा. मला चांगला माल द्या. त्याच्या 24 तासाच्या आत मी तुम्हाला हे देतो. एवढं मान्य आहे का सांगा? त्यांनी कणखरपणे सांगितलं, की नाही मान्य. मी नीट दिला होता. खराब झाला असला तर तुमच्याकडे झालाय. आणि मी ठरल्याप्रमाणे मी 31 म्हणजे 30 मार्चला दिला होता. मी ते ऐकलं आणि म्हटलं चांगली गोष्ट आहे. 30 मार्चला जर तुम्ही दिला होता, तर मला तुम्ही 30 मार्चची ऑक्ट्रॉयची पण पावती दाखवा, की हा सरकारी माल आहे. त्यामुळे ह्याला ऑक्ट्रॉय नाही, पण ते सर्टिफिकेट द्यावं लागतं. ते तुमच्यापाशी असावं लागतं. मी त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं, की मला ऑक्ट्रॉयची 30 मार्चची पावती तरी दाखवा, ओके. किंवा नसली तर मग मी नगरपालिकेला सांगणार आहे, की ऑक्ट्रॉयची कायदेशीर कारवाई न करता माल आत आणल्याबद्दल तुमच्या विरुद्ध कारवाई होईल. की जर तुमच्याकडे ऑक्ट्रॉयची पावती नसेल, याचा अर्थ आहे की तुम्ही भले तो सरकारी असला, ते पुढच्या गोष्टी आहेत. पण ठरलेल्या तारखेला तुम्ही जो माल आत आणला, तो ऑक्ट्रॉयची जी कायदेशीर कार्यवाही आहे ती न करता आणला, तर ह्याबद्दलची नोटीस होईल. आणि मग त्याला त्यावेळच्या ऑक्ट्रॉयमधला नियम होता, की मग कारवाई होऊ शकते ऑक्ट्रॉय चुकवल्याबद्दल. चुकवायचं नसेल तर तू सर्टिफिकेट दाखवावं लागणार आहे, की हा सरकारी माल असल्यामुळे याला ऑक्ट्रॉय नाही. आणि जर दिसून आलं, की मग ऑक्ट्रॉय न भरता आतमध्ये माल आणला, तर मालाच्या बाजारभावाच्या तिप्पट एवढी दंडाची तरतूद होती. त्यामुळे त्यांनी जेव्हा ही कणखर मी त्याला चेक दाखवलं, की हे बघ मी चेक तयार ठेवलाय. मला फक्त ऑक्ट्रॉयची पावती दाखव. आणि ती जर नसेल, तर मात्र मग कारवाईची नोटीस येणार आहे, की आत आणलेल्या मालाच्या तिप्पट किमती एवढा दंड तुम्हाला का ठोठावू नये. तो असा थिजला माझ्यासमोर. असा बसला नुसता असा बघत. आणि थोडा मग काही क्षण गेल्यावर म्हटलं, मग आता साहेब काय करू? त्याला सांगितलं, मी सिंपल सांगितलंय तुला पहिल्यापासून. हा माल जिल्ह्यातल्या युवकांसाठी द्यायचा आहे. मी काय खराब माल जिल्ह्यातल्या युवकांना देणार नाही. तुमचा व्यवसाय मला मान्य आहे. मी काय तुमचंही नुकसान नाही करतोय. सांगितलं मी, की वस्तुस्थिती आहे, की तुम्ही माल नंतर आणला. आणि हे मग खोटं सर्टिफिकेट आहे. आणि मी तुम्हाला एवढंच सांगतोय, की हा खराब माल घेऊन जा. चांगला माल द्या. तो मी जिल्ह्यातल्या युवकांना देणार आहे. या कॉन्ट्रॅक्टरनी तो खराब माल परत घेतला. चांगल्या क्वालिटीचा माल दिला. आवश्यक जेवढे दिवस लागले, पण आम्ही खातरजमा केली, की तो चांगल्या क्वालिटीचाच आहे. मग जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी कार्यक्रम झाले. लोकप्रतिनिधींसह ट्रायसेममध्ये ज्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं होतं त्या युवकांना तिकीट देण्याचा. आणि त्याच्यानंतर मी त्याचं जे बिल आहे संबंधित ते दिलं. त्यानंतर मला महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधल्या या संबंधित अत्यंत पॉवरफुल मंत्री महोदयांचा फोन आला. मला म्हणले, की तुम्ही केलं ते बरोबर केलं. अनेक जण बाहेर आमची नावं घेऊन गैरगोष्टी करत असतात आणि अनेकदा सरकारी यंत्रणेतले सुद्धा अनेक जण नुसतं त्या मंत्र्याचं नाव ऐकून दबावाखालीच काम करतात. मोर लॉयल दॅन द किंग. पण सरकारी अधिकाऱ्यांनी त्याचं काम नीट केलं. त्या दबावालाही बळी पडण्याचं कारण नाही. शिवाय मूळचा दृष्टिकोन, की या ज्या मी फायली हलवतोय यामध्ये लोकांचं, या ठिकाणी युवकांचं होतं कल्याण. आणि संबंधित मंत्री महोदयांनी सुद्धा मलाही हे कळवलं. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, गेले मधल्या काळात, पण होते तेव्हा. तेव्हापासून ते मी प्रशासन सोडलं तरी पुढे वर्षानुवर्ष त्या संबंधित मंत्री महोदयांची माझी फार छान दोस्ती होती.
पण एक फ्रॉडचं प्रकरण एका निश्चितपणे आणि न डगमगता पण ज्यातनं अंतिमतः जिल्ह्यातल्या युवकांना न्याय मिळेल, त्यांच्या जीवनाच्या विकासाची वाटचाल होईल, या गोष्टीचा माझ्या मनातला आनंद. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.